खूप खूप धन्यवाद प्रथमेश. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनचा राऊंड इथे सुरू झालेला आपण बघू शकू. दोन्ही संघाने अत्यंत चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. एका बाजूने संघ आपल्याला अस्नोली पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात नडगाव संघाला खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. राहुल दिनकर आणि सागर दिनकर यांच्या वतीने अस्नोली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपल्या स्पर्धेमध्ये स्वागत. त्याचबरोबर नडगाव संघासाठी विशेषत्वाने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस इकडे अनाऊन्स झालेलं आहे. अमित झारड की जे ग्रामपंचायत सदस्य आहेत नडगावचे, त्याचबरोबर SB की जे बेस्ट ऑफ बोरशेतीचे अत्यंत चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडून त्यांचे लाडके भाऊजी अस्नोलीमध्ये जे खेळतात भगवान बांगर यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमच्या सगळ्या शुभेच्छांचा आम्ही इथे आदर करत आहोत. राहुल दिनकर, सागर दिनकर यांच्या वतीने प्रत्येक हॅट्रिकसाठी 1111 रुपये. धन्यवाद. आता ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे मिळालेली आहे, या स्पर्धेत आयोजन करत असताना अत्यंत मोठा पुढाकार ज्यांच्या वतीने केला गेलेला आहे, या विभागातील एक युवा नेतृत्व आणि एक प्रतिष्ठित उद्योजक सन्माननीय श्रेयशदादा वेखंडे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी ज्यांच्यामध्ये आपण बघू शकतो की नडगाव ग्रामपंचायतीचे युवा सदस्य अमितजी हरड, त्याचबरोबर युवा नेतृत्व विनोददादा हरड, या सगळ्यांचं आगमन झालेले. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला हा डाव इथेच थांबवावा लागेल, कारण झेल टिपला गेलेली एस्टनच्या मागे फलंदाज अक्षयचा डाव इथे संपुष्टात येतोय. नडगाव आणि अस्नोली दोन्ही संघांनी अत्यंत चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या आजच्या 4थ्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि क्वालिफिकेशनचा राऊंड इथे त्यांच्या वतीने खेळलं जात आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना. या अगोदरच्या सामन्यामध्ये थोडी खरं तर परिस्थिती बिकट झाली होती. शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा हव्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या अगोदर प्रशांत दिनकरने मारलेला तो षटकार, त्याचमुळे मग 24 धावांचं जे आव्हान होतं ते कमी होत असताना पुढे जाऊन 16वर आलं होतं. त्याचबरोबर प्रतीक शेठ विषय यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. त्यामुळे दोन्ही संघांनी आजच्या दिवसात चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि याचमुळे आजच्या दिवसातील शेवटचा सामना या दोन संघांदरम्यान बक्षीस पात्र फेरीतील मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघत आहोत. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा एन्जॉय करत आहात. ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक, मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. गोलंदाज प्रशांतच्या विरोधात पूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेचून मारायचा होता, परंतु फ्रंट फुटला येत असताना पूल करण्याचा प्रयत्न होता. पूल करत असताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. चेंडू अक्कूर टप्प्याचा असेल तर आणि तरच पूल किंवा हुकचा फटका खेळला जातो. समोरच्या चेंडूवर पूलचा फटका बऱ्याचदा खेळताना फलंदाज आपण बघत नाहीत, ती बॅटिंग एरर मानली जाते. आणखी एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करताय. चेंडू पडल्यानंतर अधिकचा राईज झालेला आहे. टेक ऑफ होत असताना थोडा उसवी घेतोय, यष्टी रक्षकाकडे जातोय. बघूया आपण आपल्या मॉनिटर रिप्लेमध्ये. समोर ठेवलेला चेंडू होता, पडल्यानंतर बाहेर आला आणि त्याचमुळे चेंडू फळीचा संपर्क दरम्यान इथे फलंदाजाला करता आला नाही. गोलंदाज प्रशांत दिनकर. आजचा दिवस प्रशांतच्या सुद्धा नावावर राहिलेला आहे. ज्या पद्धतीने क्रिकेट तो आज खेळलाय, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी. यष्टी रक्षकाला यावेळेस पाठबळ पुरवता आलेलं नाही. चांगला चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. दरम्यान अभिजित सावंत सरांकडून त्याला वाईड ठरवण्यात आलेलं आहे. लांबीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू होता, परंतु दिशा हुकली. हा चौकार इथे आलेला आहे. 1+4 अर्थात 5 मिळतो. 5 धावा मिळत आहेत आणि त्या अत्यंत गरजेच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या नडगाव संघाला. अदरवाईज हे पहिलं षटक कदाचित त्यानं नडलं असतं. ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत करतोय, ह्या 5 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 11 अर्थात 11. प्रवीणसाठीचा फुलालेंचा चेंडू, यावेळेस डिग आउट करतायत, समोरच्या दिशेने खेळतायत. मेहनत फार मोठी घ्यावी लागली होती हा फटका खेळत असताना, परंतु धाव 1 मिळालेली आहे. कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये आपण फार मोठी मेहनत घेतो, परंतु त्याचा मोबदला आपल्याला फार कमी मिळतो, तुटपुंजा मिळत असतो. तसंच इकडे झालं. मेहनत मोठी होती, एकच धाव इकडे मिळाली. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एका धावाने एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या. पहिल्या षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 12 अर्थात 12वर.
प्रशांत दिनकरचा आजचा दिवस अत्यंत चांगला राहिलेला आहे. मयूर दिनकरची फलंदाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये पण अनुभवली, परंतु सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये त्यांनी निराश केलं होतं. आणि आसिफ शेख या फलंदाजाने, या गोलंदाजाने, या खेळाडूने एकूणच आपल्याला निश्चितच प्रभावित केलेलं आहे. पहिला सामना खेळत असताना 30 धावांची इनिंग त्याची आपण पाहिली. दुसऱ्या सामन्यातही त्याचं कॉन्ट्रीब्युशन 19 धावांचं जवळजवळ राहिलं होतं आणि विकेट सुद्धा तो इकडे मिळवत असलेला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मॅन ऑफ द सिरीजसाठी ही जी बाईक ठेवण्यात आलेली आहे त्या बाईककडे सगळ्यांच्या नजरा आहेत आणि त्याचमुळे अधिकाधिक चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणखी काही मान्यवरांचं आगमन झालं, त्यांच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. क्रमांक 2 साठी गोलंदाज आसिफ शेख यांचा वापर इथे केला जाईल. पहिल्या षटकामध्ये 12 आलेले आहेत. स्टार्किंगला बॅटर आहे नडगाव संघाच्या वतीने प्रवीणने यावेळेस ऑनसाइड रिजन मध्ये फटका खेळलाय. इथेही खेचून मारलेला आहे. पूलचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. लास्ट मोमेंटला अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघत आहात आणि त्याचमुळे 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना क्षेत्ररक्षकाला आपण इथे पाहिलेलं आहे. बघा, गोलंदाजाला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड जर मिळाली तर बऱ्याच धावा वाचत असतात आणि क्षेत्ररक्षक जितक्या धावा सेव्ह करतात दुसऱ्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाला त्या तितक्या बनवाव्या लागतात. त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला 5, 6, 7, 8 धावा जर वाचवल्या आल्या तर त्याचा एक प्रेशर तयार होतो. खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. मोठा फटका मारण्याचं इंटेन्शन पाहायला मिळतं, परंतु त्यासाठी हवं असलेलं कनेक्शन इथे देता येत नाही फलंदाज प्रवीणला. नुसतं इंटेन्शन असून चालत नाही, फक्त आणि फक्त स्वप्न बघून चालत नाही. त्यासाठी कमिटमेंट हवी असते, त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं, त्यासाठी तुमच्याकडे परसिव्हरन्स असावं लागतो. या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे एज लागली. एसटीच्या मागे एसटी रक्षकाने टिपला झेल आणि याच बरोबर दुसरा फलंदाज बाद होतोय. इथे फलंदाजी करणाऱ्या संघाचा अर्थात नडगाव संघाला लागलेला हा दुसरा आद्रा. आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगलं समालोचन मराठीचं आपण ज्यांच्या वतीने ऐकलं. कल्याण विभागातील एक युवा समालोचक, गुणवंत नामवंत समालोचक प्रथमेश चव्हाण आपली रजा घेत आहेत. या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. ओव्हरऑल पहिलं षटक संपलं होतं जिकडे 12 धावा आले होते, एक फलंदाज बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये आसिफ शेख इकडे आलेले आहेत, ज्यांनीही एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवलेले आहे. त्याचमुळे गोलंदाजी अत्यंत चांगली राहिलेली आहे, ती म्हणजेच असनोली संघाची. फलंदाजी करणारा संघ आपण नडगाव मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघतो. अक्षय बाद झाले होते, त्यानंतर प्रवीण सुद्धा परतलेले आपण पाहिलेले आहेत. आणि महत्वाचा सामना आहे, म्हणजे जशी जशी तुम्ही एक एक फेरी जिंकत जाता नॉकआउट स्टेजच्या टुर्नामेंटमध्ये, तसा तसा दबाव तुमच्यावर वाढत जातो. आणि पहिल्या फेरीचा दबाव वेगळा, दुसऱ्या फेरीचा दबाव वेगळा, क्वालिफिकेशनच्या राऊंडचा दबाव वेगळा आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर मग सेमीफिनाले आणि त्याचबरोबर महाअंतिम सामना यांच्या दबावाची चर्चा न केलेली बरी. मोठे मोठे रथी महारथी दबावामध्ये ढेर झालेले आम्ही पाहिलेले आहेत. 14 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. या अगोदर चर्चा केली होती आम्ही कबीर निर्मळ स्मृती चषकाची. मानकोलीमध्ये आता जी संपन्न झाली तिकडे गोठेकर ब संघ सेमीफायनल मध्ये टेंबिवलीच्या विरोधात पूर्णपणे ढेर झाला होता. त्यामुळे दबाव झेलणं हे अत्यंत महत्वाचं असतं. ज्या पद्धतीने आपल्याकडे वेळेचं समायोजन आपण करतो त्या पद्धतीने स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, तणाव व्यवस्थापन, ते सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. जितका मोठा सामना तितके तुम्ही सहज मैदानाच्या आतमध्ये उतरले पाहिजेत. डोक्यामध्ये अनेक विचारांचं काहोर माजवण्यापेक्षा जितके रिकामे जाल तितका परफॉर्मन्स चांगला होत असतो. 14 धावा धावपलकावर. उजव्या यष्टीच्या बाहेरून यावेळेस उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. उंच उडी घेतली, चेंडू अधिक वेगाने अगदी सीमारेषेच्या पलीकडून निघून गेलेला आहे. हा फटका भारदस्त, आकर्षक षटकार. कडे फार कमी स्पर्धा मनीष आम्ही अशा पाहिलेल्या आहेत की ज्या कॅप्टन बॉलवर खेळवल्या जातात. अलीकडे चेंडूचा जर विचार केला तर निवियाचं सगळीकडे साम्राज्य आलेलं आहे.
नाईट स्पर्धा म्हटली की आयोजक निवियाकडे वळतात. इथे डे स्पर्धा आहे, त्याचबरोबर सिमेंट पिच आहे, इतकं चांगलं विस्तीर्ण मैदान आहे, तरी सुद्धा आयोजकांच्या वतीने कॅप्टन बॉल दिला जातो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, चेंडू हरवला, गहा झाला, ओला झाला की पुन्हा एकदा नव्याने चेंडू दिला जातो. त्यामुळे ह्या आयोजकांचं आपल्याला कौतुक करावंच लागेल. फलंदाजीसाठी पॅराडाईस, बॅटिंग पॅराडाईस विकेट आपल्याला पाहायला मिळते. भैरव स्पोर्ट्स मेंगळपाडाच्या वतीने ही बनवण्यात आलेली आहे. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि फटका खेळण्यामध्ये सुद्धा यश मिळालेले आहे फलंदाजाला. दन करत असताना चेंडू याचा अंतिम साध्य साधलं. यावेळी चेंडू डी पिच पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. चौकार. बघा, दोन्ही षटकं सारखी राहिलेली आहेत फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. याचं कारण असं, पहिलं षटक प्रशांतचं 12 धावा आल्या, एक महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये आशिफ शेख आले, त्यांनीही 12 धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतवलेला आहे. त्याचमुळे हा ट्रेंड असा सुरू राहिलेला आहे. पाहिजे पूर्वार्ध जर आपण 4 षटकांचा विचार केला तर इथे झालाय असं समजूया, मध्य झालेला आहे. आणि त्यानंतर तिसरं आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. तिसऱ्या षटकासाठी आवेश आलेले आहेत. बघा, गोलंदाजीचा क्रम ठरलेला आहे, फलंदाजीचा क्रम सुद्धा ठरलेला आहे. बऱ्याचदा ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेस आम्ही कव्हर करतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात येते की परिस्थिती कशी असू द्या, कर्णधाराचे गोलंदाज ठरलेले असतात. अमितजी हरड यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 अशा पद्धतीची खरं तर इथे बक्षिसांची अनाउन्समेंट झालेली आहे की जे ग्रामपंचायत सदस्य आहेत नडगावचे, आणि इथे प्रोत्साहन दिलं जातं आपल्या गावातील संघाला, त्यांनी चांगलं क्रिकेट खेळावं यासाठी. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नारायण फरडे आलेले आहेत, त्यांनी त्यांच्या क्षमता दाखवलेल्या आहेत. बघा, तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुमच्याकडे क्षमता आहेत म्हणून तुम्ही गावाच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असता. परंतु दुसरी बाजू अशी आहे, हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. तुमच्याकडे गुणवत्ता जी असते ती योग्य वेळेला तुम्हाला वापरता आली पाहिजे. असं म्हणतात, तुमचं ज्ञान असं असावं ज्याला स्थळ सापेक्षता, काळ सापेक्षता आणि वेळ सापेक्षता नसावी. परिस्थिती कशी असू द्या, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुम्ही एक कॅरेक्टर शो केलेले आहे, रिव्हील केलेले आहे, प्रोडक्ट म्हणून समोर आलेले आहेत, तर तुम्हाला ते प्रतिकूल परिस्थितीत वापरताच आलं पाहिजे. ओव्हरऑल 2 षटकं संपलेत, 12-12 असे मिळून 24 धावा धावपलकावर 2 गडी बाद झालेले आहेत. मयूरच्या वतीने तिसरं षटक इथे फेकलं जाईल आणि स्ट्रायकिंग याला बॅटर असतील यावेळेस यशवंत. नाव अत्यंत चांगलं आहे यशवंत. मैदानाच्या आतमध्ये किती यश मिळेल फलंदाजीमध्ये हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. नडगाव संघाला धावांची गरज आहे कारण अस्नोलीची बॅटिंग ऑर्डर अत्यंत डिस्ट्रक्टिव्ह आहे. कमी गतीने हाताळलेला बाउन्सर आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस इथे खेळून काढतात. कव्हरच्या दिशेने अपिश खेळले होते. ऑन द राईट पद्धतीने खेळलेला फटका, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न निश्चितच आपण बघत होतो फलंदाजाचा, आणि एक धाव इकडे मिळते. आपल्या पार्टनरला स्ट्रायकिंग एंडला आणलं जात आहे, अर्थात नारायण फरडे स्ट्रायकिंग एंडला येतील, ज्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं, आणि अनुभव हा सर्वोत्तम गुरु निश्चितच आहे. परंतु शशिकांत, अनुभव ही तुमची ओळख बनली पाहिजे. इट शुड बी युअर सायलेंट फीचर. ज्यावेळेस ते तुमचं फीचर बनतं, वैशिष्ट्य बनतं, ओळख बनते, त्यावेळेस मात्र त्या गोष्टीला 4 चांद लागले जातात. मयूरच्या वतीने हे तिसरं षटक हाताळलं जात आहे. एक फलंदाज म्हणून त्याने गेली अनेक वर्ष आपल्याला जी प्रतिमा तयार झालेली, आपली जी प्रतिमा ती जपण्याचं काम केलेलं आहे. गोलंदाज म्हणून सुद्धा वाखण्याजोगी कामगिरी आजच्या दिवसामध्ये मयूर दिनकरची आपण पाहिलेली आहे. 27 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. 27 रन्स ऑन द बोर्ड. दिस इज द थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय मयूर दिनकर अँड द मॅच इन बिटवीन नडगाव अँड अस्नोली. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, क्वालिफिकेशन राउंड. Narayan Ferde cuts it away. Fieldsman available into the deep. There will be attempted second and what a good effort, but could not stop the ball. Yes, we are waiting for the umpire's decision. Yes, it is all the way for 4 runs. क्षेत्ररक्षकाचा अत्यंत चांगला राहिला होता. आपण आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. डीप मध्ये जवळ चेंडू त्याने अडवला होता, परंतु भरधा वेगाने आले होते, त्यामुळे शरीराचा समतोल तिकडे ठेवू शकले नव्हते आणि चेंडू सीमारेषेवर गेला होता. समोरचा ठेवलेला चेंडू
कॉपी बुक स्टाईल मध्ये फटका खेळले, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अगदी डगआउट मध्ये जाऊन विसावला. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, आणखी एक चौकार. हॅट्रिकसाठी अमितजी हरड यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. बघा बक्षीस जाते भरपूर आहे, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे आणि तोच खेळ करण्याचा प्रयत्न ते प्रामाणिकपणे करतोय नारायण फरडे. यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडू घरंगत अगदी आमच्या पंचांच्या बाजूने क्षेत्ररक्षक उचलतोय आणि फेकतो. याच दरम्यान एक धाव इकडे आलेली आहे, ड्राईव्ह करायची होती. टो एंडला चेंडू आदळला होता, तिथेच थांबला होता. एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर त्या आहेत 36 अर्थात 36. बक्षीस पात्र फेरी महत्वाची असते आणि त्याच फेरीसाठी मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू आहे. या अगोदर प्रत्येकाने 2-2 फेऱ्या उत्तीर्ण केलेल्या आहेत. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची स्विंग अत्यंत चांगली होती, जलद गतीने बॅट फिरली होती, परंतु चेंडू पैचा इथेही संपर्क आलेला आपण पाहिला नाही. याचमुळे 3 षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये आले होत्या 12, एक गडी बाद झाला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आलेले आहेत 12. बऱ्याचदा धावपलक जे आहे ते त्याचा ट्रेंड कायम ठेवत असतं. क्रिकेटमध्ये बऱ्याच अशा गोष्टी होत असतात आणि त्याचमुळे आतापर्यंत धावपलकाने त्याचा ट्रेंड कायम ठेवला. फक्त एक अपवाद आहे, या षटकामध्ये मयूर दिनकर एकाही फलंदाजाला बाद करू शकले नव्हते, जो कारनामा या अगोदरच्या प्रत्येक गोलंदाजाने केला होता. 12-12 धावा खर्च करत असताना प्रत्येकी एक गडी त्याने मिळवला होता. पहिला फलंदाज बाद झाला होता 6 या सांघिक धावसंख्येवर, त्यानंतर 8 धावांची भागीदारी झाली, 14 या सांघिक धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आपण पाहिला. 6 धावांचं योगदान अक्षयचं आणि 3 धावा धावपलकावर जोडल्या प्रवीण या फलंदाजाने आणि तोही परतलेला आपण पाहिला. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज पाचारित केला जातोय. हरेश येत आहेत, अवेश येत आहेत. अवेश शेख क्रमांक 4चं षटक घेऊन इथे आलेले आहेत. मी या गोष्टीवर चर्चा करत होतो, पण त्या चर्चेला थोडी बगल देत असताना कर्णधाराने निर्णय दिला. अशोकदादा भेरे हे रुबाबदार व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावर इथे आगमित झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष सस्ने स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा दादांची उपस्थिती मिळाली होती, थोडा ब्रेक त्यांनी घेतला, काही गोष्टी पूर्ण केल्या आणि पुन्हा एकदा ते इथे या मुख्य व्यासपीठाशी संलग्न झालेले आहेत. पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांच्या बरोबर तुमचं सहर्ष स्वागत. अवेश पुन्हा एकदा बळतायत, शेवटचं षटक त्यांच्या वतीने फेकलं जाईल. डावखोरे हाताचा नारायण समोर उभा आहे. यावेळेस मिस्टामिंग पुलचा फटका आहे, एक पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल, थ्रो वाईड आलेला आहे. या एसटी रक्षकाने अनेकदा एसट्या उखाडण्याचा प्रयत्न आजच्या दिवसामध्ये केलेला आहे, ज्याला आपण MSD स्टाईल म्हणतो. म्हणजे चेंडू ज्या दिशेने येतो त्याच दिशेने शरीराची हालचाल न बदलता चेंडूला एसट्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आतापर्यंत एकदाही त्याला यश मिळालेलं नाही. 38 रन्स ऑन दी बोर्ड, 38 धावा धावपलकावर आहेत. स्पर्धा अत्यंत मोठी आहे, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. या विभागातील क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अर्थात ओबी स्पोर्ट्स आयोजित खासदार चषक. इथे हा झेल सुटलाय. नारायण फरडे चांगले खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांचा झेल इथे शेवटच्या षटकामध्ये सुटलेला आहे. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो, क्रिकेट हा खेळ वास्तववादी आहे. ज्या पद्धतीचं क्रिकेट तुमच्या समोर येईल, ज्या घटना घडतील त्या तुम्हाला जशाच्या तशा स्वीकाराव्या लागतात. नडगाव संघाने या सामन्यामध्ये विजय जर प्रस्थापित केला तर सुदर्शन पाटील साहेब जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी यांच्या वतीने 5,000 रुपयांचं प्राइस अनाऊन्स झालेलं आहे. आपलंही स्वागत आहे. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिला तर ते आहेत यशवंतला पुढ्यात ठेवलेला चेंडू, बॉटम हँडची प्रचंड ताकद वापरली तरी सुद्धा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, लॉंग ऑनला टिपला झेल आणि याच बरोबर आवेशला पहिलं यश मिळतंय. फलंदाज यशवंत बाद. गाणं इकडे खरं तर आपण ऐकलं, परंतु ह्या वाघाने सगळ्यांना चकित केलेलं आहे. एकटाच वाघ आपल्याला पाहायला मिळतो. दुपारच्या सत्रापासून अत्यंत चांगला नृत्याविष्कार आपण त्यांच्या वतीने बघतो आणि क्रिकेटची सुद्धा त्यांना जाण दिसते. षटकार चौकार गेला की
आमच्या स्कोररला ते सूचित करत असतात, हरकत नाही. 39 धावा आहेत. धावपलकावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघू शकू. आता 2 नारायण मैदानाच्या आतमध्ये, एक आहेत नारायण फरडे आणि दुसरे आहेत नारायण उघडा. पाहायचं आहे इथे 3 चेंडूंचा खेळ उरलेला आहे. नारायण उघडा याने पहिल्याच चेंडूवर सीमा रेषेचं दार उघडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे आपण 2 चौकीदार बघितले. एकाच्या वतीने झेल टिपला गेला आणि नारायण यावेळेस बाद. आतापर्यंत 2 गोलंदाज असे आपण पाहिलेले, त्यांनी विकेट हॅट्रिक मिळवलेली आहे. आजच्या दिवसामध्ये प्रशांत दिनकर यांनी सुद्धा अस्नोली संघाच्या वतीने लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 फलंदाजांना बाद केलं होतं. विकेट हॅट्रिक त्याची सुद्धा झाली होती. आवेश शेख ही विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. पाहायचं इथे विकेट हॅट्रिक आवेशच्या वतीने पूर्ण केली जाईल का. अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या विकेट हॅट्रिक टेनिस क्रिकेटमध्ये प्रचलित आहेत. सागर भोईर की जे सरवलीचे आहेत त्यांच्या वतीने LBW विकेट हॅट्रिक करण्यात आली होती भिवंडी विभागामध्ये. आणखी एक विकेट हॅट्रिकचा विक्रम तुमच्या कानापर्यंत निश्चितच पोहोचवेल. गोलंदाज आवेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिंपळास की जे भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे, पिंपळास गावातील गुणेश पाटील या गोलंदाजाने लागोपाठच्या 3 चेंडूंवर लागोपाठच्या 3 फलंदाजांना बोल्ड केलं होतं आणि बोल्ड करत असताना तिन्ही वेळेला मिडल स्टंप त्याने वाकवली होती. त्यामुळे हा सुद्धा विक्रम आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा अशा अनेक विक्रम झालेले आपण पाहिलेले आहेत. आवेश शेवटचा चेंडू घेऊन इथे काय झालेलं आहे, पुन्हा एकदा झेल टिपण्यामध्ये यश मिळतंय. स्लिप कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चाणाक्ष आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा तिथे त्याने असाच झेल टिपला होता आणि आणखी एकदा एक झेल टिपण्यामध्ये त्याला यश मिळतं. पहिलं सत्र संपतंय, ज्यामध्ये धावपलकर धाबा जोडण्यामध्ये यश मिळालं नडगाव संघाला 39 आणि 40 धाबांचं इथे आव्हान समोर ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये अस्नोली या संघासमोर.
आपण आपलं या स्पर्धेचं व्यासपीठ बघत आहात की जे भरगच्च भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थात ज्यांचं आगमन या अगोदर झालेलं आहे सन्माननीय श्रेयसदादा वेखंडे या परिसरातील युवा उद्योजक आणि त्यांचा फार मोठा पुढाकार ही स्पर्धा आयोजित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्यांच्या साथीने अमितजी हरड सर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इतरही मान्यवर आपण विनोददादा हरड आणि इतर मान्यवर बघता. या स्पर्धेमध्ये ज्यांची अत्यंत मोलाची कामगिरी या 2 दिवसामध्ये मी अनुभवलेली अर्थात मनीषजी खाडे, त्याचबरोबर ललितजी खाडे, त्याचबरोबर आपण दर्शन भेरेयांना बघता. या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीची स्पर्धा त्याने तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी खुली केलेली आहे. शहापूर ग्रामीण त्याचबरोबर खर्डी परिसरातील ग्रामीण क्रिकेटला फार मोठं व्यासपीठ इथे निर्माण करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या सगळ्या आयोजकांना एखादी स्पर्धा आयोजित करणं हे अत्यंत कठीण काम असतं परंतु ते सोपं करून दाखवलेलं आहे. जवळजवळ 6 ते 7 दिवसांचं ड्युरेशन या स्पर्धेचं आपण इकडे अनुभवत आहात. 8 दिवसांचं ड्युरेशन आहे. व्हॉट ए गुड. नडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अमितजी हरड यांच्या वतीने एका बक्षिसाची अनाउन्समेंट झालेली आहे की जे अत्यंत आनंददायी असेल गोलंदाजांसाठी. कोणत्याही गोलंदाजाने इथे जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर 9,999 रुपयाचं प्राइस इकडे अनाउन्स केलं गेलेलं आहे. 9,009. यस, थोडं अपश्रवण झालं, हरकत नाही. नारायण उगडाच्या वतीने हे षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाते. 40 धावा रोखायचे आहेत आणि त्या सुद्धा अत्यंत तगडी फौजफाटा असणाऱ्या फलंदाजी युनिटच्या विरोधात अर्थात अस्नोलीच्या विरोधात. मयूरने यावेळेस फुल केलेले क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत का बघायचं आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांनी उंच उडी घेत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील तर आणि तर 40 धावा तुम्ही डिपेंड करू शकता. क्षेत्ररक्षकाचं पाठबळ मिळालं नाही आणि हा चौकार. विनोदजी हरड यांच्या वतीने मयूर दिनकरच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. हा पॅरलल षटकार आहे का. एक टप्पा घेतला, चेंडूने सीमारेषा भेदली आणि हा चौकार. शेअर मार्केट इथे वधारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राहुल आणि सागर दिनकर यांच्या वतीने भगवानजी बांगर यांच्यासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,111 रुपये असं बक्षीस अनाऊन्स झालेलं आहे. बक्षिसांची सरबत्ती आपण बघतो. एकूणच या परिसरातील हे जे क्रिकेट आहे हे क्रिकेट यशाच्या उंच शिखरांवर कसं जाईल याकडे हे सगळेजण बघतायत. प्रोत्साहन दिलं जातं, एन्करेजमेंट दिली जाते, इन्स्पिरेशन दिली जाते अनेक बक्षिसांमधून. बक्षीस किती मोठे किती छोटे हे महत्वाचं नसतं, बक्षीस असतं. प्लेड ऑन होता होता फलंदाज इथे बचावलेले आहेत, वाचलेले आहेत. बऱ्याचदा अशा पद्धतीचे फटके खेळत असताना आतली कडा लागते आणि चेंडू जाऊन सरळ यष्ट्यांवर आदळतो. आपण आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया नेमकं मैदानाच्या आतमध्ये काय घडलं होतं. मयूरच्या विरोधात नारायणने फेकलेला हा चेंडू होता. खडे खडे खेळत होते आणि चेंडूपाईचा संपर्क आल्यानंतर सरळ जाऊन चेंडू पायावर आदळला आणि त्याचमुळे वाचले इथे फलंदाज मयूर. लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. चौकार हॅट्रिक साठी सुद्धा इथे बक्षीस अनाऊन्स झालेलं आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 9 म्हणजेच 9. नारायण उघडाचा हा चेंडू नो बॉल आहे आणि त्याच्यावर इथे कडक प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा अत्यंत दिमागदार आणि दर्जेदार फटका, आकर्षक चौकार. अधिकृत इशारा चौकाराचा आलेला आहे त्यामुळे आमच्याकडे काही बंधन असतात, आम्हाला पंचांच्या इशाऱ्याबरोबरच जावं लागतं. यस, आणि दिलगिरी व्यक्त करत असताना इथे षटकाराचा इशारा पंचांनी अधिकृतरित्या केलेला आहे आणि त्याचमुळे 2 अतिरिक्त धावा मिळतील. त्याचबरोबर नो बॉलचे 1 धाव म्हणजे 7 धावा. सत्ता कदाचित प्रस्थापित होऊ शकते इथे फलंदाजी करणाऱ्या संघाची, कारण एका चेंडूवर 7 धावा रेअरली मिळालेल्या आपण बघत असतो. भौगोलिक दृष्ट्या आपण काय गोष्टी पाहिल्या तर हॅलेचा धूमकेतू हा 76 वर्षांनी एकदा दिसतो.
त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट अनेक वर्ष आपण बघतो, परंतु एका चेंडूवर 7 धावा नेहमी आपल्याला पाहायला मिळत नाही. सेल्डमली कधी कधी तरी क्वचितच ह्या गोष्टी घडत असतात, परंतु त्या घडलेल्या आहेत हे मान्य करावं लागेल. 40 धावा डिफेंड करत असताना ही गोलंदाजी थोडी कुचकामी पाहायला मिळते. गोलंदाज नारायण उघडाने या अगोदर 2 चौकार दिले होते, त्यानंतर 9 चेंडू हाताळला. प्रेशरमध्ये आता गोलंदाज नारायण आपण बघूयात, येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि आता हे खरं तर ही नामी संधी आहे फलंदाजासाठी. 4 चेंडूंमध्ये 14 खेळतोय वंडर बॉय ऑफ अस्नोली. कमी गतीने टाकलेला चेंडू इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, झेल टिपलाय, सेलिब्रेशन करण्याच्या तयारीतच होते, परंतु नंतर समजलं की हा फ्री हिट आहे. या अशा पद्धतीने अनेक गमतीचे प्रसंग खरं तर महाराष्ट्रभर समालोचन करताना मी पाहिलेले आहेत. एकदा तर एका क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि त्यानंतर अत्यंत आवेगाने म्हणजे रागाने चेंडू जमिनीवर आदळला आउटफील्डवर आणि चेंडू त्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता. या सगळ्या गोष्टी क्रिकेटने आपल्याला दाखवलेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट खेळत असताना फक्त शरीराने न खेळता बुद्धीचाही योग्य वापर तुम्हाला करावा लागतो. 17 रन्स ऑन दी बोर्ड, 17 धाबा धावपलकावर नारायण उघडा. यावेळेस इथे स्ट्रोक चेक केलेला आहे, फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये यश मिळालं होतं नारायणला. यावेळेस जर झेल टिपता आला असता त्या क्षेत्ररक्षकाला तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु पुन्हा एकदा तीच गोष्ट आहे, देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट. क्रिकेट इज रिअलिस्टिक गेम. कल्पना विलासात राहून क्रिकेट कधी खेळलं जात नाही. फक्त तुम्ही त्याची कल्पना करू शकाल की अमुक एक असा गोलंदाज आला, त्याला मी लागोपाठच्या 6 चेंडूंवर 6 षटकार खेचले, ही कल्पना असू शकते. प्रत्यक्षात तुम्ही कसं खेळता हे अत्यंत महत्वाचं आहे. अस्नोली आणि त्यांच्या विरोधात नडगाव असा हा सामना आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीतील आपण बघतो. हा सामना जिंकून कमीत कमी 1 बक्षीस इथे लागू होणार आहे जिंकणाऱ्या संघाला. क्वालिफिकेशनचं राऊंड या अगोदर 2-2 सामने जिंकले, त्यामुळे जिंकलेल्या फेऱ्यांचं महत्व वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण बघत आहात. इथे निर्धार योग्य ठेवावा लागेल, प्रयत्नांची दिशा योग्य ठेवावी लागेल. असं म्हणतात, इट डझंट मॅटर वेअर आर यू बट इट मॅटर्स इन विच डिरेक्शन यू आर रेडी टू गो. तुम्ही कुठे आहात याला महत्व नाही, परंतु तुम्ही कुठे जाण्यासाठी निघालेला आहात. अर्थात तुम्ही यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची तुमची दिशा कोणती आहे हे ठरवते तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी. पहिल्या षटकासाठी खूप वेळ लागलेला आहे, त्यामुळे लगेचच आपण दुसरं षटक इकडे सुरू करूया. शेवटचा सामना आजच्या दिवसातील वेळेची बंधनं थोडी शिथिल झालेली आहेत. 18 धावा धावपलकावर. या अगोदर आपण प्रत्येक सामन्यामध्ये खरं तर टायमर ऑन केला होता, परंतु दबाव जास्त असल्या कारणाने थोडासा अधिकचा वेळ इथे दिला गेलेला आहे, परंतु त्याचा गैरवापर करू नये. रुतेश येत आहेत क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये 18 आलेले आहे. 40 पर्यंत डाव घेऊन जायचं आहे फलंदाजांना, अर्थात अस्नोली संघाच्या फलंदाजांना, आणि 40 पेक्षा कमी धावांवर इथे रोखायचंय गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना, अर्थात नळगावच्या गोलंदाजांना. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू इथे हलकेच खेळत आहेत, रक्षात्मक रीतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. मला असं वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग, मी जर चुकीचा नसेल तर शशिकांत आणि शैलेश मला सांगतील की आजच्या दिवसात पहिल्यांदा फलंदाज आशिफ शेख 3 चेंडू खेळलाय आणि अजून त्याने स्टेप आउट केलेलं नाही. कारण आशिफ शेख हा असा फलंदाज आजच्या दिवसामध्ये मी बघितलाय, फलंदाजी करताना तो पदलाली त्याचा वापर करतो, 2-4 पावलांचा वापर करतो आणि त्यानंतर फटका खेळतो. पहिल्यांदा तो शांत राहिलेला आहे. याचंही कारण महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की मयूर चांगला खेळतोय, त्यामुळे तो अटॅकिंग पासून दूर राहिलेला आहे, स्वतःला त्याने ठेवलंय. वेळेची चांगलं समायोजन करत असताना चांगलं टायमिंग करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज मयूरने. कमी गतीने हाताळलेला चेंडू रुतेशचा. या पद्धतीचीच गोलंदाजी या अगोदर 5 स्टार आल्यानीच्या वतीने सलामने आपल्याला दाखवली होती. कमी गतीने चेंडू हाताळण्यामध्ये सलाम यशस्वी ठरले होते. अमित हारड यांच्या वतीने मयूरची जर विकेट मिळवली तर गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इकडे अजून आपण पाहिले तर खर तर जिम्नॅस्टिक पद्धतीने स्वतः उसळले होते क्षेत्ररक्षक, परंतु तरी सुद्धा चेंडू अडवण्यामध्ये त्याला अपयश मिळालेलं आहे. आणखी एकदा चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. विजयाकडे आगे कुछ होत असताना फलंदाजी करणारा संघ अस्नोली आपण बघत आहात. मयूरसाठी आखूड टप्प्याचा चेंडू, अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणाला जर्क केलं होतं. ज्या पद्धतीने पायांमध्ये असलेल्या चेंडूला आपण फ्लिक करतो त्या पद्धतीने ते पुल करायचं होतं, परंतु आपण बघूया. यस, एकूण धावा आहेत 23. 40 बनवायचे, त्यामुळे आणखी 17 धावांची गरज आहे. समोर ठेवलेला चेंडू आता इथे नो हाफ मेजर्स बाय बॅटर.
आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार षटकार. हरड यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालं होतं मयूर दिनकरच्या, आणि त्याचमुळे हा षटकार 500 रुपये देऊन जाईल, हरकत नाही. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 2 झालेले आहेत का? यस. मग 1000 रुपयांचा कॅश प्राइज, आणि इथेही पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघू. आणि आणखी एक षटकार फलंदाज मयूर दिनकरचा, बाहुबली ऑफ असनोली त्याला म्हणायला हरकत नाही, कारण इथे हाहाकार माजवलेला आहे फलंदाजीमध्ये. आग ओकणारी फलंदाजी मयूरची आपण बघतो, आणि याचमुळे धावफलक जाऊन पोहोचलेला आहे अत्यंत द्रुत वेगाने. समृद्धीवर गाडी चालवी त्या पद्धतीने वेगवान धावफलक, 35 धावा धावफलकावर, आणि एकूण आणखी 5 धावांची गरज आहे. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा आणखी मोठा षटकार आला तर सामना दुसऱ्या षटकामध्ये संपू शकतो. दोन षटकं संपलेली आहेत, आणि धावफलकावर धाबा आपण पाहिला तर त्या आहेत 35. पाहायचंय प्रवीणच्या वतीने तिसरं षटक हाताळलं जाईल. अत्यंत चांगली शुभ उपस्थिती मुख्य व्यासपीठावर श्रेयश दादा वेखंडे यांची, हस्ते मुद्रा त्यांची. खरं तर बऱ्याचदा आपण आपलं जीवन जगत असताना आपण किती आनंदित आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती आनंदित आहेत इतर लोक, याला फार महत्व उरतं. त्यामुळे दुसऱ्यांना आनंदित करता येणं हे अत्यंत कठीण काम आहे, आणि जीवन जगण्याची तीच खरी कला आहे. आणि ती कला अवगत असणारा युवा उद्योजक मुख्य व्यासपीठावर आपण श्रेयश दादा वेखंडे यांना बघता. त्याचबरोबर त्यांच्या साथीने अमित शेठ, त्याचबरोबर विनोद शेठ आलेले आहेत. पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याबरोबर त्यांनी आणली, त्याचमुळे खेळाच्या ह्या शेवटच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगलं वातावरण इकडे क्रिएट झालेलं आहे. प्रवीण आलेले आहेत गोलंदाजीसाठी. पुढे आले बघा, याच शैलीची मी वारंवार चर्चा करत असतो आशिफ शेखच्या, आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न मैदानामध्ये त्याने केलेला आहे. कॉम्प्लिमेंट एकमेकाला चांगल्या पद्धतीने करतात. इंटरनॅशनल लेवलचा अफगाणिस्तान विरुद्धचा तो सामना तुम्हाला आठवत असेल T20चा, जिकडे ग्लेन मॅक्सवेल जेरबंद असताना त्याने 203 धावा जोडल्या होत्या धावफलकावर. मला असं वाटतं वनडेचा सामना होता. यस. आणि पॅट कमिन्स्की तो त्याचा पार्टनर होता, आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. त्या सामन्यामध्ये पॅट कमिन्सने जास्त वेळा ग्लेन मॅक्सवेलला स्ट्रायकिंग एंडला आणलं होतं, आणि एका हाताने बरेच षटकार ग्लेन मॅक्सवेलच्या त्या इनिंग मध्ये आपण पाहिले होते. हीच कॉम्प्लिमेंट इथे पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडला आसिफ आलेले आहेत, आणि स्ट्रायकिंग एंडला मयूर. पूल केलेला फटका आपण पाहतो. शॉर्ट आर्म पूल क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, इथे चेंडू अडवत आहेत. आणि मला असं वाटतं जी बक्षिसांची अनाउन्समेंट झालेली आहे ती व्यवस्थितरित्या ऐकलेली आहे या फलंदाजाने, त्याचमुळे ही जी एक धाव सहज उपलब्ध होती ती सुद्धा आता घेतली जात नाही. क्रिकेट हा खेळच परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती इथे जर टाईट सिच्युएशन असते, 5 मध्ये 5 हव्या असत्या तर जीवाची पर्वा न करता धाव पूर्ण केली गेली असती. 36 धावा धावफलकावर. पूल केलेला आहे, पाहायचं इथे अंतर मिळेल का, आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गुल. याच बरोबर ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषकातील 4था दिवस आपल्या नावावर केलेला आहे मयूर दिनकर आणि संपूर्ण संघ, अर्थात असनोली या संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. दिमागदार पद्धतीने इथे हा विजय त्याने साकारलेला आपण पाहिलेला आहे. या सामन्यातही कामगिरी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांची अत्यंत चांगली राहिलेली आहे, आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय ठरलेले आहेत, बक्षीस पात्र ठरलेले आहेत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच निवडणार आहोत. 12 चेंडूंचा सामना करत असताना व्यक्तिगत 37 धावांचं योगदान मयूर दिनकरचं आपण पाहिलं. त्याच्यासाठी अनेक बक्षिसांची अनाउन्समेंट होती, त्याही गोष्टीकडे आपण जाऊयात. मॅन ऑफ द मॅचची बक्षिसं विनोदजी हरड साहेब यांच्या शुभ हस्ते दिली जातील. 4 षटकार या इनिंग मध्ये आलेले आहेत, त्यामुळे आपण बघितलं 4 षटकांसाठी